पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पण मग मुक्ताशी बोलायचं का? पण आपल्याला आत नाही जाता येणार घरात, तिलाच इकडे बोलून घ्यायला लागन। पण मग बोलवायचं कसं? सारंगदाजींना फोन करून सांगता येईल। पण मोबाईल मध्ये त्यांचा नंबर फिट नाही ना। मी जाऊन पाहू का? नाही नको। ए गजा बाळा इकडे, तू आणतो का मुक्ताताईला बोलून? हा आणतो ना। हा जा। पण आत लय खोले आई सारखा मी नाही ना जाणार। अरे पण तू आत जाऊ नको, इथं दरवाजात उभा राहा, दिसली की आवाज दे। हा हे भारी आहे। जा, 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 जा। मुक्ताताई गजा गजा तू इकडे काय करतोय? तुला नन्ने बोलवले। बर मी आले प्लेट ठेवून। दामू काका काय? ऐका ना, ही प्लेट नेऊन ठेवता का? मी आई अण्णांना भेटून आले। अगं ठेवतो की, त्यात काय एवढं? दे थांब. दे काय ग या अजून तसंच आहे, तू खाल्लं नाही का? अहो नाही, मोठ्या मालकांसाठी नेलं होतं पण कळलं बर मी घेऊन जातो। हा वय गजा चल। आई अण्णा काय रे, आला का? ताई आई अण्णा आई अण्णा मला तुम्हाला भेटायची लय इच्छा असते, पण तुम्ही घरी निघालात का एवढ्या लवकर? काय झालं? तुम्हाला कोणी जा म्हणून सांगितलंय का? नाही नाही, देवी आईच्या कृपेने तसं काही झालेलं नाहीये। आणि पुरी तू पण असा काही येडा वाकडा विचार करू नको। आणि तुझ्या घरचे एवढे पण वाईट नाहीये, आणि आम्ही काही इथं राहायला आलो नव्हतो। पुरीच्या सारखी 2 मिनिटं टेकून यायला पाहिजे, पण ठीक आहे, ज्यासाठी आलो होतो ते अण्णा तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून। काय ते सांगा ना। लपवायचं असं काय नाही पोरी, तुला सांगायची भीती वाटते। म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही? अगं तसं नाहीये पोरी, पण जे काय आमच्या डोळ्याने आम्ही पाहिलं, तू मोठ्या मालकांच्या समोर अशी त्यांना सांभाळ तुला लावला। मान्य तू त्यांच्या पुढे तशी आठ ठेवली होती, पण तुला सांगतो बाळा, जे चाललंय ना ते लय वाईट चाललंय बस। अण्णा म्हणून तुमचा माझ्यावर विश्वास राहिला नाही? अगं हाडला ना, तसं नव्हतं म्हणायचं। तू ग काही बाई विचार करू नकस। अण्णा म्हणतायत तू इशय जरा नाजूक आहे, पण तू गार राग डोक्यात घेऊन ये ग, विचार करू नकस। आई अण्णा काय ते सांगा ना पटकन, माय भीती वाढून राहिली। ठीक आहे, तू यासाठी तुला लग्नात आम्ही काहीच देऊ शकलो नाही, आमच्याकडून भेट आहे
घे. घे घे. सोन्याच्या का केलं असं? काय गरज होती? मला हेच वाटत नव्हतं. माझ्या लग्नाच्या वजाखाली तुम्ही असं वागू नये हेच वाटत नव्हतं अण्णा, आणि तुम्ही तेच केलं. काय गरज होती? मुक्ते, मुक्ते, अगं अण्णांनी तुझ्यासाठी हे लई हौसेनं केलंय ग. हे घे, सुखात राहा, आनंदात राहा ग. कोणत्या आनंदाने, कसली हौस? मला माहित आहे माझ्या आई बाबाची विकत घ्यायची ऐपत नाहीये, तरी तुम्ही आणलं. कसं आणलं या विचारानेच माझा जीव घाबरा होतोय ग. मी उगाच केलं लग्न. मुक्ते, अगं हे आई, लग्नामुळे तुमच्यावर येळ आली. तुम्ही आधीच नाही केलंय ग माझ्यासाठी. असं काही नाहीये ग पोरी. आई बाबा, सोनं नाणं दागिने हे सगळं तुम्ही आहात, हे नाही. मुक्ते, आम्ही काही नाही केलं ग तुझ्यासाठी. ना तुला शाळा शिकू दिली, ना सांभाळ वाजू दिली, काय विरोधच केला. कुठली हौस मौज नाही की मजा नाही. सारखं घरात कामातच राहिलीस ग. आमच्या सोबत घरासाठी आता जिजवल्यास राबत राहिली. नकळत्या वयापासनं घराची जबाबदारी अंगावर घेऊन जीवाचा फुपाटा करून जगतीये. आणि अगं असं नको बोलू. आम्ही काही नाही केलं ग तुझ्यासाठी, काही नाही केलं. बरं झालं आम्हाला आमची चूक कळली. जर रावसाहेब म्हणले नसते ना तर सोम, राहू दे बाळा, चला निघूया आपण, चल. आई, अण्णा, रावसाहेब काय? तू रावसाहेबांबद्दल काहीतरी बोलत होती आणि अण्णांनी तुला थांबवलं. का थांबवलं? आई, अण्णा, म्हणजे हे रावसाहेबांनी अण्णाला सांगितलं होतं का? सांगा ना, मोठे मालकांनी सांगितले होते का अण्णाला? मिळालं. तुमच्या शांत राहण्यातूनच उत्तर मिळालं मला. तरी तुमची इच्छा आहे की मी काहीच न बोलता या बांगड्या घ्याव्यात. मला माहितीये तुम्हाला भीती आहे ना की मी मोठ्या मालकांची जाऊन भांडीन, तुमच्याशी भांडीन.
पुरीसाठी सोनं नाणं आणायला सांगितलं आणि तुम्ही काहीतरी कुटाने करून ते घेऊन आलात. तुम्ही हे कसं घेऊन आलात, कुठून घेऊन आलात ते मी विचारणार पण नाहीये. खरंच कसं विचारू आणि काय विचारू? मला दिसतंय काही ग्रामच्या बांगड्या घेण्यासाठी मी डोंगराच्या वजना एवढं कर्ज घेतलं असणार, ज्या खाली मावं घर माई माणसं दबून चिडून जाणार आहेत. तरी मी घबराऊ. गप्प राहायचं, तोंड शिवून टाकायचं आणि आमच्या समोरच नाही मालकांसमोर पण गप्प राहायचं. आता आम्ही निघतोय पण माग काही ऐकायला नाही आलं पाहिजे. ठीक आहे, जा तुम्ही, पण जाताना या बांगड्या घेऊन जा. घरातून निघताना तुम्ही मला संबळ दिला होता, त्याहून मोठा दागिना माझ्यासाठी कोणताच नाहीये. मला सोनं नाणं या सगळ्याची हाव तरी पण तुम्ही त्यांच्या झाशात कसे अडकलात? ज्या घरात 2 वेळेच्या खायची आबाळ असती त्या घरानं जपून राहायचं असतंय. हाच तर फरक आहे. दोन वेळच्या जेवणासाठी तुला जोडे शिजवावे लागतात, मेहनत करावी लागते. जगण्यासाठी कपड्याच्या चिंध्या होईपर्यंत आम्हाला धडपड नाही करावी लागत. हे घर पतपेढ्या, कारखाने, जमीन जुमला, शेतीवाडी, मळे काय नाही आमच्याकडे. आणि तुझ्याकडे ते माळरानावरचं टेनपाड घर कसलं झोपडी ती. ते तुझं घर आहे ना, ते विकून जेवढे पैसे येतील ना तेवढ्या पैशांचे कपडे माझी मुलगी दर महिना 2 महिन्याला खरेदी करते. आमची मुलं कुठे शिकतात माहितीये? जागतिक दर्जाच्या शाळांमध्ये. तुझ्यासारखं नाही खेड्यापाड्यातल्या. अशा शाळांमध्ये आम्ही टाकतो मुलांना. तिथल्या सर्व मुलांचे पालक आमच्यासारखेच श्रीमंत असतात, त्याच लेवलचे असतात. विदेशात पाठवतो, अमेरिकेला पाठवतो आम्ही उच्च शिक्षणासाठी. तुला व्याही करून घेऊ, लोक शेण घालतील तोंडात. काय ओळख करून देऊ? हा भिकारी, संबळ वाचवणारा आमचा व्याही. त्याची पोरगी आमची सून. त्या सून करून घेतलं ना, आम्हाला घरातनं बाहेर पडणं मुश्किल होईल. हिला कुठल्या तरी खोलीमध्ये लपवून ठेवावी लागेल. कुठल्या बाबतीमध्ये आपल्या दोघांमध्ये बरोबरी आहे मला सांग ना. समतोल कसा काय राखणार आपण? ना खानदान, ना पैसा, ना अब्रू, ना प्रतिष्ठा, काय आहे काय? एक गोष्ट अशी सांग मला जी आपल्या दोघांमध्ये समान आहे. आणि चाललाय या भिकारणीला आमच्या तोंडावर मारायला, आमच्या गळ्यात मारायला. बोल ना, आता का वाचा बसली? तुला काय वाटलं आपली सोयरीक जुळल्यानंतर तुझी आणि माझी बरोबरी होईल? असा विचार करत असशील ना तर तुझ्यासारखं मूर्ख तूच. चोर लेकाचा भामटा. लक्षात ठेव, तुझी मुलगी सून म्हणून मी कधी स्वीकारू शकत नाही, कधी नाही. काय बोल? मालक,
मालक बरोबर म्हणताय तुम्ही. आमची तुमच्या चपलेची धूळ होण्याची पण लायकी नाही. मला आणखी शर्मिंदा करू नका. मालक, मी आणि माव कुटुंब आयुष्यात परत तुमच्या समोर कधीच येणार नाही. पण माझ्या लेकीला तेवढी तुमची सून म्हणून घरात घ्या. अहो, छोटे मालक साऱ्या गावासमोर भांडून तिला इकडे घेऊन आले. आता परत माझी पोरगी जर गावात आली तर चितू होईल माझी. आमचं जगणं मुश्किल होईल. ही कन्यादानाची भेट म्हणून ह्या बांगड्या घ्या आणि माझ्या लेकीला पदरात घ्या आणि तिला आशीर्वाद द्या. तुमचे लय उपकार होतील मालक. तुझा जीव दिलास ना तू, कातडीचे जोडे करून घातलेस तरी तुझ्या लेकीला मी सून म्हणून कधीही स्वीकारणार नाही. बस. लय झालं. हा बाप त्याच्या लेकीसाठी तुमच्या समोर झुकत्यात मालक. तिला मिंदा समजायची चूक करू नका. तोच माणूस आहे ज्यानं गोंधळात कमरेला संबळ बांधला. देव सुद्धा रात्रभर जागचा हालीत नाही. त्याच्या संबळाच्या तडतडीनं चांगले चांगले अंगात वार घेऊन उधळत्यात. अख्ख्या महाराष्ट्रात ज्याचा नावाचा गलका होता तो आत्माराम शिंदे फक्त त्याच्या लेखीसाठी तुमच्या समोर झुकत्यात. त्यांचा असा अपमान करू नका. अण्णा, तुम्ही कोणासमोर हात जोडिताय? स्वतःच्या आईला जनावरावानी वागवतात. तुम्हाला काय इज्जत देणार आहे? ए, तोंड सांभाळून बोल. लय सांभाळलं, आता नाही. लोकांना किती बोलता तुम्ही. बापाला लय बोललात तुम्ही. एखाद्याचा जीव जाईन इथपर्यंत बेइज्जत करता तुम्ही. त्यांच्या जीवाला काही झालं ना, माया इतकं वाईट कोणीच नाही हे लक्षात ठेवा. ए, तोंडाला आवर घाल. ए, तू मध्ये कमाल बंद कर मुक्ते, नाही तर दाबून आणि तोंड शिवून टाकीन. मी शिवा नाही तर चिटकवा. आज मी बोलणार. आलं देवी आईने चंडमुंड राक्षसाचा वध करून त्याच्या चमडीपासून संबळ बनवला. आज तो संबळ आम्ही गोंधळात वाजवतो. आपल्या हातून एवढं चांगलं घडू शकतंय त्यांना आधीच समजलं असतं ना तर ते आज जिवंत असते. अजूनही वेळ गेलेली नाही. मुक्ते, बास कर आता. काय म्हणायचं काय तुला? हेच ही मेल्यावर निर्जीव होऊन कोणाच्या तरी कामी येण्यापेक्षा जिवंत असताना कोणाच्या तरी कामी या. वाईटातून चांगले व्हा. वाईटाच्या मरणाला वध म्हणतात, चांगल्या माणसाच्या मरणाला बलिदान म्हणतात. जिवंतपणीच राक्षस नाही, चांगले माणूस व्हा. मुक्ता, मालक तिला चुकीचं बोललेली आहे. आता यासाठी मी तिला स्वतः कधी माफ करू शकत नाही. तिची चूक माफ करण्यासारखी नाहीच आहे. पण मी तिच्या जीवाची भीक मागतो मालक तुमच्याकडे. तिला काही करू नका. नाही करणार. त्यासाठी माझी पण एक अट आहे. तुला माझे पायताण चाटून माझी माफी मागावी लागेल.
जर माझ्या हातून तुमच्यापैकी कोणाचाही जीव जाऊ नये असं जर वाटत असेल तर एवढा एकच पर्याय शिल्लक आहे. पायताण चाटायचं आणि माफी मागायची.